नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा 2.0 या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. डिसेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 33वा व्यास सन्मान हा पुरस्कार जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुष्पा भारती. इमेज बघा, या आहेत पुष्पा भारती, एक प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणच्या आहेत आणि यांचं पुस्तक आहे यादे यादे और यादे. या पुस्तकासाठी त्यांना नुकताच 2023 या वर्षाचा म्हणजे 33वा व्यास सन्मान हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. व्यास सन्मान हा एक भारतीय साहित्यिक पुरस्कार आहे. याची स्थापना 1991 या वर्षामध्ये के बिर्ला फाउंडेशनकडून करण्यात आली होती. पहिल्यांदा हा पुरस्कार 1991 या वर्षामध्ये रामविलास शर्मा यांना देण्यात आलेला आहे आणि या पुरस्कारासाठी गेल्या 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्यकृतींचा विचार केला जातो. 2023मध्ये हा पुरस्कार आता पुष्पा भारती यांना जाहीर झालेला आहे. यापूर्वीचा 2022चा पुरस्कार ज्ञान चतुर्वेदी यांना, 2021चा पुरस्कार असगर वजाहत यांना आणि 2020चा पुरस्कार शरद पगारे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पुष्पा भारती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भजनलाल शर्मा. बीजेपीने नुकतेच राजस्थानमध्ये संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. 115 जागा जिंकलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थानच्या आणि यामुळे आता राजस्थानचे 14वे नवीन मुख्यमंत्री म्हणून आता या भजनलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थानचे डेप्युटी सीएम किंवा उपमुख्यमंत्री म्हणून देखील निवडण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भजनलाल शर्मा. राजस्थान मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे राजस्थान, राजधानी जयपूर, राज्यपाल कलराज मिश्रा आणि आता नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत भजनलाल शर्मा. यासोबत लक्षात ठेवा की विष्णुदेव साई जे आहेत ते छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. रेवत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री बनलेत आणि मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? इंटरनॅशनल डे ऑफ न्यूट्रलिटी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 12 डिसेंबर. 12 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2017 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय नात्यातील तटस्थतेच्या मूल्याबाबत जनजागृती निर्माण करणे. पर्याय क्रमांक 2 12 डिसेंबर हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, COP28 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 शिखर संमेलनात खालीलपैकी कोणाला गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अतुल शहा. संयुक्त राष्ट्राची वार्षिक जागतिक हवामान परिषद म्हणजेच COP20 नुकतीच दुबईमध्ये संपन्न झालेली आहे आणि या परिषदेदरम्यान गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार 2023 हा पुरस्कार डॉक्टर अतुल शहा यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर अतुल शहा एक प्लास्टिक सर्जन आहेत आणि हा पुरस्कार त्यांना कुष्ठरोग देखभालीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अतुल शहा हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे बाकीचे ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे AM खानविलकर. AM खानविलकर यांची नुकतीच भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीच्या किंवा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. मायकल डग्लस हे एक हॉलिवूडचे फिल्म डिरेक्टर व अभिनेते आहेत आणि यांना 54व्या इफ्फी म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित केलेला आहे आणि जॉन फॉसे यांना 2023 या वर्षाचा नोबेल साहित्य किंवा साहित्यातील नोबेल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अतुल शहा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला ऑक्टोबर 2023चा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ देऊन सन्मानित नोव्हेंबर आहे. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला नोव्हेंबर 2023 या महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक
3 डेव्हिड हेड, हा बघा हा आहे ट्रेव्हिस हेड, हा आहे ट्रेव्हिस हेड, हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023च्या फायनल सामन्यामध्ये हा शतकवीर ठरला होता आणि याला प्लेयर ऑफ द मॅच हा देखील पुरस्कार दिलेला आहे आणि नुकतंच ICCने याला नोव्हेंबर 2023 या महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित केलेला आहे. घोषणा केलेली ICCने. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909ला. मुख्यालय आहे दुबईला. सध्या अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, CEO आहेत जॉफ अलार्डिस आणि जनरल मॅनेजर आहेत वसीम खान. पुढचा प्रश्न, इटलीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिटने नुकतेच खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कबीर बेदी. हे बघा हे आहेत कबीर बेदी, भारतीय अभिनेते आहेत आणि त्यांनी भारत, इटलीसह इतर युरोपियन देशांमध्ये देखील चित्रपट, दूरचित्रवाणी व थिएटरमध्ये काम केलेलं आहे आणि यांना नुकतंच इटली या देशाने इटलीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दी ऑर्डर ऑफ मेरिट हा देऊन सन्मानित केलेला आहे. का दिला आहे तर यांनी सिनेमाच्या माध्यमातून भारत व इटलीचे संबंध मजबूत करण्यामध्ये बजावलेली भूमिका यासाठी यांना इटलीचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट देऊन सन्मानित केलेला आहे. मग इटली मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे इटली हा देश, राजधानी आहे रोम, सध्या राष्ट्रपती आहेत सर्जिओ मेट्रेला, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि करन्सी आहे युरो. पुढचा प्रश्न, BCCIने खालीलपैकी कोणाची अर्जुन पुरस्कार 2023 साठी शिफारस केली आहे? BCCIने नुकतीच पर्याय क्रमांक 3 मोहम्मद शामीची 2024च्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. मोहम्मद शामी हा भारतीय गोलंदाज आहे आणि ही जी शिफारस आहे ती BCCIने केलेली आहे. BCCI काय तर BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. लॉंग फॉर्म होतो BCCIचा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. BCCIची स्थापना झालेली आहे 1928मध्ये. मुख्यालय आहे मुंबईला. सध्या अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि BCCIने आता 2024च्या अर्जुन पुरस्कारासाठी या मोहम्मद शामीची शिफारस केलेली आहे. 2023च्या वर्ल्ड कप दरम्यान या मोहम्मद शामीने 7 मॅचमध्ये 24 विकेट घेऊन सर्वाधिक विकेट यानेच घेतलेले आहेत मोहम्मद शामीने या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मोहम्मद शामी. आणि अर्जुन पुरस्कार जो आहे तो भारतातील राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने 1961 या वर्षामध्ये सुरू केलेला पुरस्कार आहे. याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये रोख रक्कम, कास्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि एक प्रमाणपत्र. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, गुगलने नुकतीच 2023 मधील टॉप 10 ॲथलीट ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात समाविष्ट झालेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? गुगल काय तर गुगल एक अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. या गुगलची स्थापना झालेली आहे 4 सप्टेंबर 1998 या दिवशी. स्थापना कोणी केली तर फाउंडर कोण आहे तर या गुगलचे फाउंडर आहेत लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन. गुगलचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया US आणि सध्या CEO आहेत सुंदर पिचाई. आणि याच गुगलने नुकतीच जगातील टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलीट नावाची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी 2023 या वर्षामध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या ॲथलीटची यादी आहे आणि यामध्ये समाविष्ट झालेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे शुभमन गिल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 शुभमन गिल हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 15 डिसेंबर 2023 या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 73वी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता 31 ऑक्टोबर 1875 या दिवशी आणि याचं निधन झालेलं आहे 15 डिसेंबर 1950 या दिवशी आणि नुकतीच 15 डिसेंबर 2023 या दिवशी यांची 73वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील राजकीय व सामाजिक नेते होते. सोबतच ते स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री व पहिले उपपंतप्रधान होते. यांना भारताचा लोहपुरुष म्हटलं जातं आणि यांचा जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर. हा भारतामध्ये राष्ट्रीय युनिटी दिन किंवा राष्ट्रीय एकता दिन नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 73वी हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी 2023ची मिस इंडिया USA ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिजुल मैनी. रिजुल मैनीने 2023ची मिस इंडिया USA ही सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे. मिस इंडिया USA ही सौंदर्य स्पर्धा भारतीय वंशाच्या व युनायटेड स्टेट्समधील रहिवासी असलेल्या तरुणींसाठीची सौंदर्य स्पर्धा आहे. हिची सुरुवात झालेली 1980 या वर्षामध्ये आणि मिस इंडिया USA या स्पर्धेत
स्पर्धेतील विजेती जी असते ती मिस इंडिया वर्ल्ड वाईड या स्पर्धेमध्ये युनायटेड स्टेट्सचं प्रतिनिधित्व करते. 2023ची ही मिस इंडिया USA आतापर्यंतची 41 स्पर्धा होती आणि ही स्पर्धा भारताबाहेरील सर्वात जास्त काळ चालत असलेली भारतीय सौंदर्य स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. यावर्षी ही स्पर्धा भारतीय अमेरिकन मेडिकल स्टुडंट असलेल्या रिजुल मैनी हिने जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण. काल हा प्रश्न विचारला होता की सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी हे दोघेही भारताचे बॅडमिंटनपटू आहेत. नंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचे. प्रश्न आहे भारतातील पहिले पूर्ण महिला पोलीस स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. उत्तराखंड, कर्नाटक, केरळ की तामिळनाडू. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.